जय शिवराय, शुभ सकाळ सर्वांना. माझ्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर आज सकाळीच मस्त आपला वेळ भेटला तर छान इडली बनवू म्हटलं. आता मस्तपैकी इडली बनवली आणि त्यात थोडंसं हळद टाकली कारण येलो कलर पाहिजे होता. तर स्कूलला जायला आवरलं तर बघा हे मॅडम माझे स्टोल बांधूनच फिरतायत आणि यांच्या बाळाला तर काय तर थंडी वाजते म्हणून या डॉक्टरकडे घेऊन चाललेत. बरं त्यात पाऊस चालू झाला, मग आपला रेनकोट घातला आणि मग आपल्या स्कूलला निघाले. तर मग एसटीत गेले तर पाऊस अजूनही बाहेर चालूच होता. मस्तपैकी स्कूलमध्ये आले, थोडेसे लेक्चर अटेंड केले. त्यानंतर म्हटलं चला आपलं पेंडिंग वर्क आहे थोडंसं ते कंप्लीट करूयात. तर खूप काम असलं की हे पेंडिंग वर्क पडत राहतं, मग ते एक दिवस वेळ भेटला की करून टाकायचं. मग आता इंडिपेंडन्स डे येतोय, म्हटलं इंडिपेंडन्स डेची तयारी सुरुवात करूयात. कारण आता माझ्याकडे 3 कलरचे तर चार्ट पेपर होतेच. इंडिपेंडन्स डेच्या तयारीला आता लागलं तर कुठं वेळेवर काम पूर्ण होईल. मग म्हटलं चला मस्तपैकी तयारी करून घेऊया. तर मस्त असे छान सर्कल कापले. सर्कलच्या साहाय्याने मी कात्रीने सर्कल कापून घेतले कारण मला एक मस्त असं इंडिपेंडन्स डेचा फ्लेअर बनवायचा आहे आणि चार्टही बनवायचे आहेत. सो मी म्हटलं चला तयारी करूयात. मग ते मी ट्रायल करत होते की व्यवस्थित बनेल की नाही, त्यासाठी मी छानपैकी ते कट करत होते. स्कूलमध्ये असा थोडासा वेळ भेटला ना, ऑफ पिरियड असला ना की असं वाटतं कुठेतरी युटिलाइज झाला ना की मग आपण पण सॅटिस्फाय होतो आणि आपलं काम पण वेळेत कंप्लीट होतं. आता 15 ऑगस्टच्या आधी आम्हाला हे काम कंप्लीटच करणं आहे. तर हे असे मस्त सर्कल कट करून घेतलेत 3 कलरचे आणि त्यानंतर मग मी एक व्हाईटवाला चार्ट पेपर घेतला आहे आणि त्यानुसार मी व्हाईट सर्कल कट करून घेतला आहे. तर तो आपल्या अशोक चक्रासाठी आणि त्यामध्ये मग मी ब्ल्यू पेननी मस्तपैकी अशोक चक्र काढते. हे आपलं तयारी बघा किती सुंदर झालं आहे ना. तर हे मी विचार केलेलं की मुलांच्या हातात देणं. त्यानंतर थोडंसं कुरकुरे आणले होते, म्हटलं चला टाईमपाससाठी खाऊयात. तर मग एक रीड करायचं होतं कारण 10thवर माझं लेक्चर होतं. मग थोडंसं रीडिंग केल्यानंतर मुलांकडे गेलं की आपल्यालाही छान वाटतं आणि आपल्याला त्यांना देण्यासाठी पण आपण सॅटिस्फाईड असतो. मग थोडंसं मुलांचं प्रॅक्टिकल घेतलं कारण त्यांचं आज मी एक स्पेशल प्रॅक्टिकल सेशन घेतलं होतं. मग नंतर मी 4th स्टँडर्डच्या मुलांना थांबवलं होतं. त्यांना बोललं की मी जे आज बनवलं ना ते तुम्हाला सॅम्पल देते आहे, तर तसं तुम्हाला बनवायचं. मग त्यांच्या हेल्पनी मी मस्तपैकी अजून 2-3 असे चार्ट पेपर बनवले आणि 2 असे मस्त डेकोरेशन बनवलं इंडिपेंडन्स डेसाठी. तर तेच मी यांना सांगत होते की कसं तुम्हाला हे सर्कल ड्रॉ करायचे आहेत, कसे कट करायचे आहेत. तर मुलं एवढे एक्सायटेड असतात ना, त्यांना असं वाटतं की आम्हाला पण व्हिडिओ शूटमध्ये मॅमनी घेतलं पाहिजे. तर बघा आता हे कसे स्माईल करते, त्यांना खूप आनंद होत होता की मॅम आम्हाला पण घ्या व्हिडिओ शूटमध्ये, आम्हाला पण घ्या. तर हे किती छान आम्ही बनवलं आणि हे आम्ही अशोक चक्र कलर केले. तर आम्ही आता हे नंतर सॅम्पल तुम्हाला मी दाखवील जेव्हा लास्टला कंप्लीट होईल तेव्हा. तर आम्ही हे सॅम्पल बनवून ठेवले छोटे 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 छोटे. इथं मुली कट करतायत सर्कल आणि हा बघा इसान, हिला खूप डान्स करायला आवडतं. हा कॅमेरासमोर येऊन डान्स करत असतो. मग हा इथं हेल्प करतो आहे मला आणि मग आम्ही हे छान छान असे सर्क्युलर बनवलेत, बॉल बनवलेत, किती सुंदर दिसत आहेत ना. मग असंच घरी झालं. घरी गेल्यानंतर मस्त चहा घेतला, थोडंसं फरसाण घेतलं आणि पिल्लू बोलली की आई आपण शेताला जाऊयात. मग चला म्हटलं शेताला जाऊयात आज, कारण वातावरण पण एकदम मस्त होतं. म्हटलं आज शेताला सफर करूयात कारण बरेच दिवस जरी शेताला जायलाच भेटत नव्हतं. मग किती सुंदर वातावरण झालं ना, मस्त ग्रीनरी झाली आहे सगळीकडनं. आणि हे शेत ना आम्ही आता आज रोटर मारलं आहे कारण तिथं आम्हाला ना मेथी पेरायची आहे. तर आम्ही आलो इथे गुलछडीच्या शेतात. बघा ही आमची गुलछडीचं शेत आहे. तर पिल्लू तुम्हाला दाखवते ही गुलछडी आहे म्हणून, किती छान गुलछडी आहे ना मस्त. त्याला गुलछडी ना एकदम छान फुलते आणि तिला ना सकाळीच तोडायला लागतं, संध्याकाळचं दुपारी तुला तोडता येत नाही, सकाळी सकाळीच त्याची फुलं तोडायला लागतात. हवा पण मस्त सुटली आहे, असं वाटतं कधी पण पाऊस येऊ शकतो. आणि इथं ना आईंनी थोडंसं वावर तयार करून इथं हे भेंडी आणि गवार लावली आहे. तर भेंडी आणि गवार आता आम्हाला यूज होईल ना, श्रावण महिन्यासाठीची तयारी आत्ताच करून ठेवली आहे. तर हे पिल्लू म्हणते आहे की हे घे आई हे पैसे आणि तुला खाऊ घे. आता बघा हे पैसे आणि हे बघा लगेच वातावरण झालं. आणि तुम्हाला दिसतं ना इथं व्हाईट व्हाईट कलरची, तर ती आमची गाय आहे. तिथं ती गाय आमची चरायला ठेवली आहे ना. आणि पाऊस पण चालू झाला लगेच. हे बघा आपल्या शेतातून घर दिसते, इथं घराचं बांधकाम चालू आहे ना आपल्या, ते घरी ते शेतातून दिसते आपल्या. आणि त्यानंतर आम्ही गाया बाबा घेऊन आले होते, हे गाय घ्यायला गेलेले. तर आम्ही गायांच्या पुढे पळत होतो कारण गाया फास्ट फास्ट पळत आलेल्या, त्यांना तहान लागली होती. मग आम्ही त्यांच्या पुढे पुढे पळत आलो होतो. घरी आलो तर इथं वेल्डिंगचं काम चाललं होतं, तर तेच थोडंसं बघण्यासाठी गेले. हे ऐकताय ना, हे तर ऐकलंच पाहिजे. बघा काय चाललंय. उदयपूरला तुळशीपाशी भाजी ती बाहेर जाऊ दे, आती लक्ष्मी आते उद्या ओम शांत बाकी लक्ष्मी आते उद्या घरातली किरकिर बाहेर जाऊ दे. बाहेर जाऊ दे ओम शांत उद्या.
मस्त शुभंकरोती म्हणून झाल्यानंतर मॅडम एडिटिंगला सुरुवात केली मॅडमनी. तर मग त्यानंतर आम्हाला थोडा तिचं होमवर्क घ्यायचा होता आणि मला पण थोडंसं काम होतं, मग ते आम्ही करत बसलो. आणि हे बघा मॅडमने लगेच माझं टी शर्ट अडकवलं आणि इथं गुड नाईट बोलते सगळ्यांना.